नमस्कार, मी BH पाटील, HGM कॉलेज कराड. विषय इयत्ता 12वी कॉमर्स बँकिंग. मागील 4 व्याख्यानामध्ये आपण पेपर सेकंडमधले एक टॉपिक कर्जाचे प्रकार आणि प्रतिभूती याविषयी विवेचन केलं. आज मी पेपर फर्स्टमधील एकूण तुम्हाला वर्षभरामध्ये काय शिकायचं आहे आणि आज मी घेणार आहे तुम्हाला ते म्हणजे बँकेचं नफा तोटा पत्रक. तर पेपर फर्स्ट जो आहे तो पेपर फर्स्टमध्ये वर्षभराच्या सिलेबसमध्ये मोठे 4 टॉपिक्स आहेत. काय शिकायचं आहे तर एक बँकेचं नफा तोटा पत्रक हा एक टॉपिक आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आणि मोठा टॉपिक कोणता असेल तर आयात व्यापार आणि निर्यात व्यापार, फॉरेन एक्सचेंज अँड फॉरेन ट्रेड आणि विदेशी विनिमय हा तिसरा टॉपिक आहे. आणि या पुढचे जे 2 टॉपिक आहेत ते बँकिंग विनियमन कायदा आणि चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा. म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट, बँकिंग पेपर फर्स्ट या विषयामध्ये हे 5 आत्ता सांगितलेले मोठे टॉपिक शिकायचे आहेत. तर आज मी सुरुवात करत असताना या विषयामधला पहिलाच टॉपिक जो तुम्हाला दिलेला आहे अभ्यासक्रमामध्ये ते म्हणजे बँकेचं नफा तोटा पत्रक. आपल्याला माहीत असेल की सर्वसाधारणपणे ज्या संस्था, ज्या कंपन्या वर्षभर आपला कारभार करतात आणि वर्षाच्या शेवटी आपण लिहिलेल्या हिशोबातून आपल्या संस्थेला नफा झाला की तोटा झाला हे शोधून काढतात. त्याचबरोबर संस्थेची आर्थिक स्थिती दर्शवणारं विवरणपत्रक म्हणजेच ताळेबंद, त्या ताळेबंदाच्या 2 बाजू मालमत्ता व येणे व भांडवल व देणे बाजू यामध्ये कशा पद्धतीनं वाढ झाली हे बघतात आणि त्यानंतर आपलं पुढचं धोरण ठरवतात. बँकसुद्धा एक कंपनी कायद्यानं स्थापन झालेली कंपनी आहे आणि बँकेचं स्थापन होण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की नफा मिळवणे. नफा मिळवण्याच्या उद्देशानं जर बँक स्थापन झाली असेल तर बँकेला सर्वात अगोदर काय करावं लागेल की आपण जे वर्षभर केलेल्या व्यवहारामधून आपणाला वर्षभर झालेल्या एकूण येणे आणि उत्पन्न आणि खर्चातून बँकेला नफा झाला की तोटा झाला शोधून काढायचा असेल तर नफा तोटा पत्रक तयार करावं लागतं. हे नफा तोटा पत्रक सर्वच बँकांना तयार करावं लागतं कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं तशी बंधनं ठेवलेली आहेत आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार प्रत्येक बँकेला आणि बँकिंग कंपनी कायदा 1949 मधील कलम 29 अन्वये व पोट कलम अ व ब नुसार म्हणजे नफा तोटा पत्रक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ कमर्शियल बँक बँकेचे नफा तोटा पत्रक. आता हे बँकेचे नफा तोटा पत्रक जे आहे हे बँकेचे नफा तोटा पत्रक तयार करावं लागतं का तर कायद्यानं तयार करावं लागतं. कोणत्या कायद्यानं तर बँकिंग कंपनी कायदा 1949. या बँकिंग कंपनी कायदा 1949 नुसार आपणाला हे नफा तोटा पत्रक प्रत्येक बँकेला तयार करावं लागतं. यामध्ये कलम 29 मधील पोट कलम अ व ब नुसार मी इतकं सगळं तुम्हाला का डिटेल सांगतोय फळ्यावर दिले. तुम्हाला मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जरी काढून बघितल्या तर तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे की बँकेचं नफा तोटा पत्रक हे बँकिंग कंपनी कायद्यातील कलम टिंबटिंबमधील पोट कलम टिंबटिंब व टिंबटिंब यानुसार तयार केले जाते. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मिळतं की कलम 29 मधील पोट कलम अ व ब नुसार प्रत्येक बँकेला आपल्या आर्थिक वर्ष संपल्यानंतर आपण नफा तोटा पत्रक तयार करावं लागतं. हे झालं फायनल. परंतु प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक तिमाहीला, प्रत्येक सामाईला
9 आणि वर्ष संपल्यानंतर हे आर्थिक विवरणपत्रक रिझर्व्ह बँकेला सादर करावं लागतं. आपल्याला माहीत आहे की नफा तोटा पत्रक जे तयार करावं लागतं, हे नफा तोटा पत्रक तयार करत असताना बँकिंगचं आर्थिक वर्ष काय असतं, तर आपल्या देशातल्या आणि जवळजवळ जगामधल्या सगळ्या बँकांचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला त्याचा एंड होतो. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष असतं. आणि असं आर्थिक वर्ष संपल्यानंतर आणि प्रत्येक महिन्याच्या, तिमाहीच्या, 6 महिन्याच्या अंतिम दिवशी हे पत्रक तयार करावं लागतं. मग नफा तोटा पत्रक म्हणजे काय, तर नफा तोटा पत्रक म्हणजे ज्या पत्रकामध्ये बँकेनं आर्थिक वर्षात विविध मार्गानं मिळवलेलं उत्पन्न व त्याच वर्षामध्ये बँकेनं विविध मार्गानं केलेला खर्च ज्या पत्रकामध्ये दाखवला जातो त्या पत्रकाला नफा तोटा पत्रक म्हणतात. म्हणजे नफा तोटा पत्रकामध्ये बँकेनं एकूण वर्षभरामध्ये मिळवलेलं उत्पन्न आणि बँकेनं वर्षभरामध्ये एकूण केलेला खर्च याचा समावेश केलेला आहे आणि म्हणून या पत्रकाला नफा तोटा पत्रक असं म्हणतात. आता नफा तोटा पत्रक कशासाठी तयार करायचं, तर वर्षभर केलेल्या एकंदरीत कामकाजावरून आपणाला वर्षाच्या शेवटी नफा झाला की तोटा झाला तो शोधून काढावा लागतो. आता नफा झाला की तोटा झाला शोधून काढावा लागतो. म्हणजे नफा किंवा तोटा होतो हे निश्चितपणानं. बँकेत जर नफा झालेला असेल बँकेला तर तो सरळ नफा तोटा पत्रकामध्ये नफा दाखवला जातो तो. परंतु बँकेला जर तोटा झाला तर या देशातली कुठलीही बँक नफा तोटा पत्रकात तोटा दाखवत नाही. कारण बँकेच्या नफा तोटा पत्रकात जर तोटा दिसायला लागला तर लोकांचा बँकेवरचा विश्वास कमी होतो आणि म्हणून तो काय केला जातो तोटा, तर तो तोटा उत्पन्न बाजूला जे मिळणारं एकूण कर्जावरचं व्याज आहे त्या कर्जावरच्या व्याजातून तो गुप्तपणे वजा केला जातो. रिझर्व्हमधून तो गुप्तपणे वजा केला जातो आणि नो प्रॉफिट नो लॉस दाखवण्याची तयारी होते, परंतु तोटा म्हणून दाखवला जात नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग हे जे बँकेचं नफा तोटा पत्रक आहे, हे जे नफा तोटा पत्रक तयार केलं जातं त्याचं आर्थिक वर्ष मी तुम्हाला सांगितलं. या नफा तोटा पत्रकाला किती बाजू असतात, या नफा तोटा पत्रकाला 2 बाजू असतात. म्हणजे कोणत्याही बँकेनं हे जे नफा तोटा जर पत्रक तयार केलं तर या नफा तोटा पत्रकाला 2 बाजू असतात. एक खर्च बाजू किंवा त्याला व्यय बाजू म्हणतात, खर्च बाजू किंवा व्यय एक्सपेंडिचर. आणि दुसरी बाजू जी आहे उत्पन्न इन्कम किंवा आय आणि व्यय म्हणण्याची पद्धत आहे किंवा खर्च आणि उत्पन्न अशी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे बँकेला वर्षभर या नफा तोटा पत्रकामध्ये खर्च बाजूला बँकेनं वर्षभर केलेल्या सर्व खर्चांचा समावेश केला जातो आणि संपूर्ण खर्च या खर्च बाजूला किंवा व्यय बाजूला दाखवलं जातं. आणि बँकेला वर्षभर वेगवेगळ्या व्यवहारापासून जे मिळणारं उत्पन्न असतं ते उत्पन्न आय बाजूला म्हणजेच उत्पन्न बाजूला दाखवलं जातं. आणि मग उत्पन्न जर जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर उत्पन्नातून खर्च वजा करून बँकेकडे जी रक्कम राहते त्याला म्हणतात नफा. आणि दुर्दैवानं असं घडलं, बँकेचा खर्च वाढला, वसुली झाली नाही, कर्ज बुडालं तर उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, त्यावेळी बँक तोटाकडे जाते. आणि मग तोटा जर बँकेला झाला तर तो दाखवता येत नाही किंवा दाखवत नाहीत. का दाखवत नाहीत मी तुम्हाला जे सांगितलं, तो गुप्तपणे उत्पन्न बाजूतून वजा केला जातो. अशी जी खर्च बाजू आहे ही जी बँकेची खर्च बाजू आहे, या खर्च बाजूला कोणकोणते आयटम येतात ते आपल्याला महत्त्वाचे आयटम बघायचे आहेत. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये तुम्हाला असा 10 मार्काला बोर्डाच्या आजपर्यंत प्रश्न विचारलेला आहे. बँकेचं नफा तोटा पत्रक म्हणजे काय सांगून बँकेच्या खर्च बाजूचे 5 आयटम 10 आयटम स्पष्ट करा. किंवा बँकेचं नफा तोटा पत्रक म्हणजे काय ते सांगून बँकेच्या उत्पन्न बाजूचे आयटम स्पष्ट करा. आता मी जे सांगणार आहे हे पुस्तकामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये दिलेले जे घटक येणार आहेत
त्या पद्धतीनुसार सांगणार आहे. परंतु अलीकडच्या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या देशातल्या सर्व बँकावर नफा तोटा पत्रक कसं तयार करायचं याचा एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्या फॉर्म्युलामध्येच त्यांना ते तयार करावं लागतं. सध्या त्या फॉर्म्युल्याकडे न जाता आपल्या अभ्यासक्रमानुसार नफा तोटा पत्रकामध्ये नावे बाजू किंवा खर्च बाजू, त्याला नावे बाजूही म्हणलेली आहे, किंवा व्यय बाजू म्हणजे एक्सपेंडिचर बाजू, एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर बाजू, या ज्या ही जी बाजू आहे या बाजूचे आपल्याला सगळे आयटम बघायचे आहेत. एकूण 12 मुद्दे या खर्च बाजूला, नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला लिहिलं जातं आणि नफा तोटा पत्रक तयार केलं जातं. या 12 मुद्द्यापैकी आज आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढे आपण मुद्दे पाहणार आहोत. एक नफा तोटा पत्रक जे आहे त्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूचे एकूण येणारे मुद्दे, या मुद्द्यावर आपण विवेचन किंवा चर्चा करणार आहोत. खर्च बाजू, खर्च बाजू म्हणजे काय? बँकेला मिळालेल्या उत्पन्नातून कोणकोणत्या प्रकारचे खर्च करावे लागतात आणि ते एकाच वर्षातले सगळे खर्च असतात. आणि खर्च बाजू जर मोठी असेल तर मी सांगितलं तोटा, आणि खर्च बाजू लहान असेल तर नफा. हा खर्च बाजूवर बरंचसं अवलंबून आहे. या खर्च बाजूला कोणकोणते आयटम दिले जातात? पहिला आणि सर्वात मोठा आयटम असेल तो म्हणजे ठेवीवरील व कर्जावरील दिलेले व्याज. ठेवीवरील व कर्जावरील दिलेले व्याज. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बँकेचं कार्य काय असतं? ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. बँका ठेवी कोणकोणत्या प्रकारच्या स्वीकारतात तेही आपल्याला माहिती आहे. तेही मी सांगितले, गेल्या वर्षी आपण ते सविस्तर शिकलो आहे. तर साधारणपणे 4 प्रकारच्या ठेवी बँकेकडे असतात. कोणकोणत्या प्रकारच्या 4? एक बचत ठेव ज्याला सेव्हिंग अकाउंट म्हणतो, चालू ठेव करंट अकाउंट, आवर्ती ठेव रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आणि मुदत ठेव फिक्स डिपॉझिट अकाउंट. हे 4 जे प्रकार आहेत, या 4 प्रकारच्या ठेवी बँका स्वीकारतात आणि या प्रत्येक ठेवीवर व्याजाचे दर वेगवेगळे असतात. सेव्हिंग अकाउंटवर अलीकडच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सेव्हिंग अकाउंटवर 4% व्याज दिलं जातं. मग तुमची दररोजची किती शिल्लक आहे त्या दररोजच्या शिल्लकेवर व्याजाची आकारणी केली जाते. पूर्वी असं होतं की 10 तारखेला आणि 30 तारखेला तुमचा जो जास्तीत जास्त बॅलन्स असायचा किंवा कमीत कमी बॅलन्स असायचा त्यावर व्याजाची आकारणी केली जायची. आज ही परिस्थिती बदललेली आहे. सगळं कॉम्प्युटराईज संगणकीय युग असल्यामुळं दररोजच्या दररोज तुमचा बॅलन्स बँकेत किती आहे त्याच्यावर 1 दिवसासाठीचं व्याज दिलं जातं. सेव्हिंग अकाउंटवर तुम्हाला सांगितलं मी 4% व्याज दिलं जातं. चालू खात्यावर बऱ्याच वेळा बँका व्याज देत नाहीत, कारण चालू खात्यावर प्रचंड वेळा व्यवहार केला जातो. दिवसातून हजारो वेळा पैसे भरले जातात, हजारो चेक त्यावर इश्यू केले जातात आणि त्यामुळे देत नाहीत. काही बँका 0.5 म्हणजे अर्धा टक्का व्याज देतात, परंतु सर्व बँका व्याज देतीलच असं नाही. आवर्ती ठेव खात्यावर 7% व्याज दिलं जातं. 7, 7.5, 8% 6% आणि सर्वात जास्त व्याज द्यावं लागतं ते म्हणजे मुदत ठेव खातं. ह्या वेगवेगळे खाती असतात. या वेगवेगळ्या खात्यावर वेगवेगळ्या प्रकारे व्याजाचे दर असतात आणि वर्षाच्या अखेरीला या सर्व खात्यावर जे व्याज देणं असतं ते प्रत्येक विभागाकडून, म्हणजे बचत खातं असेल त्या विभागाकडून, चालू खात्याच्या विभागाकडून आणि आवर्ती ठेव खात्याच्या फिक्स डिपॉझिट खात्याच्या विभागाकडून त्या व्याजाचे आकडे, व्याजाची पत्रकं बँकेकडे येतात आणि ती सगळी एकत्र करून ठेवीवरील यावर्षी द्यावं लागणारं दिलेलं व्याज यामध्ये खर्च बाजूला नव्हतं, कारण बँकेच्या दृष्टीनं ठेवीवर दिलेलं व्याज हा खर्च आहे म्हणून ते खर्च बाजूला दाखवलं जातं. मग आता कर्जावरचं दिलेलं व्याज म्हणजे काय? बँक कर्ज काढते का? तर होय. बँक कधी कर्ज काढते? ज्यावेळी बँकेकडं ठेवीचा पैसा अपुरा पडतो आणि कर्जाची मागणी प्रचंड असते त्यावेळी एक बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज काढते किंवा बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज काढते आणि रिझर्व्ह बँकेचा व्याजाचा दर हा कमी असतो. तुम्ही आता पेपरला सारखं ऐकलं असेल या कोरोनाच्या काळामध्ये की रिझर्व्ह बँकेनं जे रेट आहेत, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ह्याचे दर कमी केले आणि मग त्याचा अर्थ असा आहे की रिझर्व्ह बँकेकडून बँकांनी कर्ज घ्यावं आणि ते कर्ज लोकांना वितरित करावं रेपो रेट.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडे ज्या दरानं ठेवी ठेवतात त्याला असणारा दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं, इतर बँकांच्याकडून कर्ज घ्यावं लागतं आणि त्या घेतलेल्या कर्जावर व्याज द्यावं लागतं. म्हणजे बँकेला त्या कर्जावरही व्याज द्यावं लागतं आणि ठेवीवरही व्याज द्यावं लागतं. आणि म्हणून ठेवीवर दिलेलं व्याज आणि कर्जावर दिलेलं व्याज हे बँकेच्या दृष्टीनं खर्च असतो आणि म्हणून ते नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला किंवा व्यय बाजूला दाखवले जाते. आता यामध्ये खर्च किंवा व्यय बाजूला दाखवत असताना या दोन प्रकारचे व्याज, एक कर्जावरचं व्याज आणि ठेवीवरचं व्याज हे दाखवत असताना बँकेला हा सर्वात मोठा खर्च असतो. कारण बँकेकडून जमा होणारा जसा पैसा कर्जावरचं व्याज आहे तसंच बँकेचा सर्वात मोठा खर्च, एकूण बँकेचा जो खर्च होतो त्या एकूण खर्चामध्ये 70% रक्कम खर्चावर मी ठेवीवर व कर्जावर दिलेल्या व्याजावर असते. असा हा एक पहिला आणि आयटम जो आहे, पहिला जो घटक आहे तो नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूचा आपल्यासमोर मी मांडला. दुसरा आयटम आहे, एकूण 12 आयटम आहेत म्हणून मी सांगितलं. दुसरा जो आयटम आहे तो म्हणजे पगार, भत्ते, बोनस आणि उपदान. पगार, भत्ते, बोनस आणि उपदान. ग्रॅज्युएटी म्हणतो आपण त्याला ना, उपदान. ग्रॅज्युएटी हा बँकेच्या दृष्टीनं दुसरा नंबर मोठा खर्च असतो, तो 2 नंबरचा. पगार, भत्ते, बोनस आणि उपदान इत्यादी. आता तो आपल्याला माहीत असेल, बँक नेहमी चालते ते बँकेच्या कर्मचाऱ्यावर. आपण बघतो ते बँकेतले अधिकारी, बँकेतला क्लार्क, बँकेतला शिपाई, हे सगळं बघतो आपण. पण त्याच्या पाठीमागं अनेक अधिकारी असतात, विभागीय अधिकारी असतात, शाखा अधिकारी असतात, त्यानंतर जनरल मॅनेजर असतात, त्यानंतर परचेस मार्केटिंग करणारे अधिकारी असतात. हे प्रचंड मोठ्या अधिकाऱ्यापासून अगदी शिपायापर्यंत एक मोठी साखळी बँकेमध्ये असते आणि प्रत्येकाला हुद्दा असतो आणि हुद्द्याप्रमाणे पगार असतो. आता मग याला जो पगार दिला जातो, कोण कोण असतं बँकेमध्ये? तुम्ही बँकेत जाता, तुम्ही बँकेत बघता, गेलेलं आहे बँकेत कुठल्या कुठल्या पोस्ट असतात. गेल्या आपल्याला एक दिसतो शिपाई असतो, पहिला वॉचमन असतो दारावर. आत गेले की तुम्हाला शिपाई दिसतो, आत गेले की तुम्हाला क्लार्क दिसतो. लगेच एक केबिन असतं काचेचं, त्या ठिकाणी कॅशियर बसलेला असतो. त्यानंतर आत लेखनिक असतात, त्याच्या पाठीमागं असतात ते ऑफिसर असतात आणि दुसरं एक छानपैकी केबिन असतं, तिथं तिथला शाखा अधिकारी असतो. हे आपल्या दृष्टीनं, विद्यार्थ्याच्या दृष्टीनं बघितलेलं तुम्ही हे चित्र आहे. हे सगळे अधिकारी, शाखा अधिकारी हा एक हुद्दा आहे, क्लार्क हुद्दा आहे, कॅशियर एक हुद्दा आहे, वॉचमन एक हुद्दा आहे, शिपाई एक हुद्दा आहे. त्या प्रत्येकाला वेगवेगळे त्यांच्या हुद्द्यानुसार पगार असतात आणि हे पगार ते असतात. त्या पगार बँकेच्या दृष्टीनं एक मोठा खर्च असतो. मग नुसते पगार असतात का? नाही, तर त्यांना एक वेतन श्रेणी असते. शिपायाची वेतन श्रेणी ठरलेली असते, क्लार्कची ठरलेली असते, अधिकाऱ्याची ठरलेली असते, शाखा अधिकाऱ्याची, वरच्या अधिकाऱ्याची, अगदी मॅनेजिंग डायरेक्टर, कार्यकारी संचालकापर्यंत त्यांच्या एक श्रेणी ठरलेल्या असतात. त्यानुसार त्यांना पगार असतात आणि या पगारावर भत्ता म्हणजे अलाउन्स दिला जातो. कोणता अलाउन्स दिला जातो? तर आता सरकारी नोकरांना बघा, एक 32%, 35%, 38% सरकार वाढवत जातं, त्याला इंडेक्स त्यानुसार डे वाढतो. डिअरनेस अलाउन्स म्हणतात त्याला. तसं बँकेला हा डिअरनेस अलाउन्स नसतो. मग काय असतं बँकेला? बँकेला एक इंडेक्स असतो. बँक ज्या भागामध्ये आहे त्या भागामधल्या एकूण सगळ्या महागाईचा विचार करता, तिथल्या असणाऱ्या एखाद्या शहराचा विचार करता, त्यांना काही शहरांना ते इंडेक्स देण्याची पद्धत आहे. त्या एरियामध्ये जेवढ्या बँका येतात त्यांना त्या इंडेक्सप्रमाणे भत्ता दिला जातो. 50%, 55%, 60% इंडेक्स म्हणजे एकूण तुमचा बेसिक पगार असेल त्या बेसिक पगाराच्या तेवढ्या टक्के भत्ता दिला जातो. आणि तो भत्ता आणि पगार हे दोन मिळून पगार होतो का? नाही. तुम्हाला माहीत नाही विद्यार्थी मित्रो, हे जे पगार घेणारे लोक आहेत, म्हणजे आम्ही त्यात आहे, त्यामध्ये काय काय मिळतं आम्हाला? तर आम्हाला मूळ पगार मिळतो, त्यानंतर भत्ता मिळतो, त्यानंतर घर भाडं मिळतं, त्यानंतर वाहन खर्च मिळतो, शहरी भत्ता मिळतो, चतुर्थ श्रेणी जर कर्मचारी असतील शिपाई तर त्याला धुलाई भत्ता मिळतो. हे सगळे भत्ते बँकेला द्यावे लागतात आणि हे सगळे भत्ते मिळून मग पगार आणि भत्ते एक मोठी रक्कम सर्व कर्मचाऱ्यांच्या पगाराची होते.
आणि हे पगार आणि भत्ते दिलेला हा मोठा खर्च आहे. हा खर्च म्हणून बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला दाखवला जातो. मग बोनस, तुम्हाला माहीत आहे बोनस कोण देतं आणि कुणाला देतं? बोनस म्हणजे वस्तूचं उत्पादन करणारा कर्मचारी असतो. त्या कर्मचाऱ्याच्या श्रमातून त्या कंपनीच्या मालकाला नफा मिळत असतो. त्या नफ्यातला काही भाग त्या कर्मचाऱ्याने द्यायचा, त्याला बोनस म्हणतात. आणि म्हणून उत्पादन करणाऱ्या, वस्तूचं उत्पादन करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठीच अशा प्रकारची बोनसची व्यवस्था केलेली आहे. मधल्या काही काळासाठी आम्हाला शिक्षकांनाही बोनस मिळत होता, बऱ्याच सरकारी कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळत होता. परंतु अलीकडं सरकारनं तो बंद केलेला आहे. जिथं प्रोडक्शन होतं, वस्तूचं उत्पादन होतं आणि श्रमाची कामं केली जातात, अशा ठिकाणी बोनस दिला जातो. मग बँक काय प्रोडक्शन करते? बँक प्रोडक्शन करते, बँक कर्ज देते, बँक ठेवी गोळा करते, नफा कमवते. आता शैक्षणिक संस्था आमची नफा कमवते का? नाही, सेवा देते, मग बोनस नाही. पण जिथं नफा कमवला जातो तिथं बोनस देण्याची पद्धत आहे. आणि म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांना वर्षाच्या शेवटी झालेल्या नफ्यातून बोनस द्यायची पद्धत आहे. आपल्याला असं वाटतं दिवाळी आली म्हणून बोनस मिळाला. दिवाळी हा एक बोनस त्यावेळेला का देण्याची पद्धत रूढ झालेली आहे? वर्षानंतर दिला जातो, पण दिवाळीला एक मोठा खर्च असतो आणि त्या खर्चाला हातभार लागावा म्हणून ती वेळ पकडलेली आहे. पण बोनस वर्ष संपल्यानंतर त्या नफ्यातला भाग म्हणून सर्वांचा, तो कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा अधिकार आहे, तो दिला जातो. उपदान म्हणजे का? उपदान म्हणजे तुम्हाला माहीत असेल, बँक कर्मचाऱ्याला अलीकडे पेन्शन नाही, मग सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन आहे. मग उपदान म्हणजे ग्रॅज्युटी. मग रिटायरमेंट झाल्यानंतर रिटायरच्या वेळेला एक पुंजी मिळाली पाहिजे म्हणून काय केलं जातं? अलीकडच्या काळामध्ये एकूण तुमची किती सेवा झाली? 30 वर्ष सेवा झाली तर शेवटच्या महिन्याचा पगार किती आहे? तर पगार समजा जो असेल त्याच्या निम्मा म्हणजे 15 दिवसाचा पगार गुणिले तुमची झालेली एकूण सेवा, असं जे तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळी, निवृत्तीच्या वेळेला रक्कम मिळते त्याला उपदान म्हणतात. उदाहरणार्थ मी जर बँकेत सर्व्हिसला असलो आणि मी आता 30 वर्षानंतर रिटायर होतोय आणि माझा शेवटचा पगार 50,000 रुपये आहे, तर त्याच्या निम्मा पगार म्हणजे 15 दिवसाचा किती? 25,000 रुपये पगार. माझी सेवा झाली 30 वर्ष म्हणजे 25,000 गुणिले 30 म्हणजे 7.5 लाख रुपये होतील. हे 7.5 लाख रुपये मला उपदान म्हणून बँकेकडून निवृत्तीच्या वेळी मिळतं. म्हणजे बँकेला कर्मचाऱ्यांच्या पगारावर किती खर्च करावा लागतो? पगार द्यावे लागतात, सगळ्या प्रकारचे भत्ते, त्यानंतर बोनस, त्यानंतर उपदान, आणि हे सगळा जो खर्च आहे हे पगार, भत्ते, बोनस या हेडखाली टाकला जातो. आणि बँकेच्या दृष्टीनं हा दुसरा मोठा खर्च आहे. म्हणून बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला दाखवला जातो. समजलं तुम्हाला दुसरा मुद्दा? कारण दुसरा मुद्दा, पहिला मुद्दा हे मोठ्या खर्चाचे आकडे आहेत. तुम्हाला तिसरा मी सांगणार आहे आता, त्यामध्ये संचालकाचं मानधन. संचालकाचं मानधन संचालक म्हणजे डायरेक्टर. संचालक शब्द वापरला तर बऱ्याच वेळा कळत नाही, एवढा डायरेक्टर शब्द काय झालाय, रूढ झालेला आहे. आपल्याकडं संचालक डायरेक्टर म्हणते की एक आहे बघा, साखर कारखाने आणि साखर कारखान्याचे डायरेक्टर, जरा मोठी पोस्ट समजतो आपण त्याला. तसंच ह्या ज्या कमर्शियल बँका आहेत, या कमर्शियल बँकांचं जाळं देशभर असतं. अनेक लोकांनी त्यांचे शेअर्स खरेदी केलेले असतात. मग ही बँक चालवायची कुणी? ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत, त्या शेअर्स खरेदी केलेल्या शेअर होल्डरना, भागधारकांना बँकेचं कामकाज चालवण्यासाठी काही संचालकाची नेमणूक करावी लागते किंवा निवडून घ्यावे लागतात. आणि मग या बँकेमध्ये निवडणुका होतात. किती? 17 संचालकांचं एक डायरेक्टर असं बोर्ड असतं, संचालकांचं बोर्ड असतं, याची निवडणूक होते. आणि हे 17 संचालक संपूर्ण कमर्शियल बँकेमध्ये देशभर निवडून येतात. आपल्याकडे जर बघितलं तर आपल्याकडं कमर्शियल बँकांचं काही हेड ऑफिस इथं कराडामध्ये कुठं दिसत नाही. पण सहकारी बँका आपल्याकडं आहेत. कराडमधली एक अर्बन जनता सहकारी बँक आता तुम्हाला माहिती आहे. कराडमधली तुम्हाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, प्रीती संगम आहे, सह्याद्री सहकारी बँक आहे, कोयना बँक आहे. या सगळ्या बँकेवर संचालक मंडळ आहे. हे एक बँकेचं जे विस्तृत क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये काम करणारे ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत त्यातनं हे निवडून येतात.
आणि हे निवडून आलेले लोक असतात. हे एवढ्या मोठ्या बँकेचा हजारो लाखो शेअर्स विक्री करून हजारो लाखो सभासद असलेल्या बँकेचा कारभार निवडून आलेले 17 लोक करतात. हे कसं करतात? हे देशातल्या वेगवेगळ्या भागातले असतात. मोठी बँक असेल सार्वजनिक क्षेत्रातली तर देशातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले असतात. म्हणजे आपल्या देशात जेवढी राज्य आहे, जेवढे विभाग आहेत, त्यातून ते एक एक संचालक असा निवडून येतो. आणि जिथं बँकेचं हेड ऑफिस असेल, मुख्य कार्यालय, त्या हेड ऑफिसमध्ये यांच्या दरमहा मीटिंग होतात. कधी कधी दरमहामध्ये 2-2 मीटिंग होतात, कधी 3 मीटिंग होतात. एकूण वर्षात 10, 15, 18, 20 बँकेच्या परिस्थितीनुसार मीटिंग घेतली जाते. आता हे संचालक कुठून कुठून येणार? वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार. कुठे येणार? बँकेत येणार आणि बँकेत मीटिंगला हजर राहणार. हे संचालक म्हणजे नोकर असतात का? नाही. मग ते कोण असतात? मालक असतात. मग मालकांना पगार देता येतो का? नाही. मग मालकांना मानधन देता येतं. या संचालकाला त्या सभेला, त्या मीटिंगला हजर राहिल्याबद्दल जी रक्कम मिळते त्याला म्हणतात मानधन. आणि मग ठरवलं जातं सर्वसाधारणपणे एका सभेला आल्यानंतर संचालकाला 2,000 रुपये मानधन. मग 17 संचालक असतील तर एका मीटिंगचं मानधन 34,000. अशा वर्षात किती मीटिंग झाल्या? 20. 34,000 गुणिले 20, 6,80,000 एकूण संचालकाला वर्षभरामध्ये मानधन दिलं जातं. आणि असं जे मानधन दिलं जातं ते बँकेच्या दृष्टीनं खर्च आहे, संचालकांना दिलेलं मानधन. आणि म्हणून ते नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला तिसरा मुद्दा संचालकाचं मानधन म्हणून स्वतंत्रपणे दाखवण्याची पद्धत आहे. हे संचालकाचं मानधन जे असतं हे सगळंच मानधन जे एकत्रित करून दाखवलं जातं. प्रत्येक संचालकाचं स्वतंत्र असं मानधन दाखवलं जात नाही. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आहे बँकेला दैनंदिन खर्च आपल्याला बँक चालवण्यासाठी येणारा म्हणजे छपाई, साधन सामग्री व जाहिरात. छपाई, साधन सामग्री व जाहिरात. आपल्याला फक्त बँक कशावर खर्च करते आणि मग नफा तोटा पत्रकात खर्च बाजूला काय मुद्दे येतात बघा. छपाई. काय छपाई करायला लागत असेल हो बँकेला? छपाई म्हणजे प्रिंटिंग करून घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बँकेत गेला की पहिल्यांदा स्लिप शोधता. म्हणजे स्लिप सगळ्या छापल्या पाहिजेत. लगेच पासबुक देता. पासबुक पाहिजे. चेकबुक आपल्याकडे असतं, चेकबुक छापलं पाहिजे. रजिस्टर असतात, रजिस्टर छापलं पाहिजे. अहवाल असतो, मीटिंग असतात, मीटिंगचं नोटीस असतं. ह्या सगळ्या गोष्टी छापून घेतल्या जातात आणि त्यावेळेला प्रचंड खर्च येतो बँकेला. या छपाई केल्याशिवाय, कागदपत्राची पूर्तता केल्याशिवाय कुठलाही पुरावा राहत नाही. आणि म्हणून यावर येणारा जो सगळा खर्च आहे त्या छपाई या हेडिंगखाली येतो. आणि म्हणून बँकेला छपाईवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. दुसरा आहे साधन सामग्री. या साधन सामग्रीमध्ये काय काय येतं? बँकेला काय काय लागत असेल हो साधन सामग्री म्हणल्यानंतर? तर या साधन सामग्रीमध्ये शाई असेल, पेन्सिल असेल, कागद असेल, टाचणी असतील, स्टेशनरी असेल, अगदी पट्टी, खोड, रबर, शाई, पेन पासून ज्या ज्या वस्तू लागतात या सगळ्या वस्तू म्हणजे साधन सामग्री. म्हणजे स्टेशनरी म्हणा, हे स्टेशनरी संपूर्ण बँक कर्मचाऱ्यांना जी वापरली जाते ती बँक स्वतः देते. या कर्मचाऱ्याला स्वतः आणावं लागत नाही. संपूर्ण बँकेचा खर्च असतो. छपाईचा खर्च बँकेचा, साधन सामग्रीचा खर्च बँकेचा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अलीकडच्या काळात TV बघता तुम्ही, वर्तमानपत्र वाचता, सगळ्या गोष्टी ह्या बघता तुम्ही. बँकेच्या जाहिराती येत आता. तुम्ही DNS बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक असेल किंवा कॉस्मॉस बँक असेल, अनेक बँक आहेत. आपली अर्बन बँकेची, काळ तालुक्यात अर्बन बँकेची नेहमी जाहिरात असते. कशासाठी जाहिरात करायची? जाहिरात ही वस्तू विक्रीसाठी जाहिरात करतात. बँकेची काय विकते बँक हो? बँक पैसा विकते, बँक कर्ज देते. म्हणजे कर्ज देते म्हणजे आमच्याकडं कर्जाचे एवढे प्रकार आहेत, आम्ही यासाठी कर्ज देतोय, तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला त्या कर्जाविषयी माहिती होण्यासाठी बँक जाहिरात करते. अजून बँक ठेवी गोळा करते. आमच्याकडे या प्रकारच्या चांगल्या ठेवी स्कीम आहेत, त्याच्यावर चांगल्या प्रकारे व्याज मिळू शकतं, तुम्ही चांगली बचत करू शकता. हे बँकेला काय करावं लागतं? जाहिरात करावी लागते. आणि जाहिरात केल्या कशासाठी करायची? तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केली जाते. म्हणजे जाहिरात फुकट होते का? तुम्हाला माहीत नाही.
टी व्हीवर संध्याकाळी कार्यक्रम असतो, सिनेमा असतो. या सिनेमाच्या 15 सेकंदाच्या जाहिरातीचा दर आहे 1,00,000 रुपये. आकाशवाणीवरचे दर आहे 10-20 हजार रुपये. तुम्ही वर्तमानपत्रात एक कॉलमची जरी जाहिरात दिली, एक कॉलम म्हणतो मी, एक परिच्छेद, तर त्याचे 15,000 25,000 रुपये दर आहेत. ते वर्तमानपत्र काय पद्धतीचं आहे त्याच्यावर त्याचे दर असतात. म्हणजे जाहिरातीसुद्धा बँकेची जाहिरात करत असताना बँकेला प्रचंड खर्च करावा लागतो. आणि हा खर्च, साधनसामग्रीचा खर्च आणि छपाईचा खर्च, हाही बँकेचा एक खर्च आहे. म्हणून बँकेच्या नफा तोटा पत्रकाच्या खर्च बाजूला दाखवला जातो. हा चौथा मुद्दा. पाचवा मुद्दा आहे यामध्ये टपाल, तार, टेलिफोन, मोबाईल. टपाल, तार, टेलिफोन म्हणजे टेलिफोनचं बिल व मोबाईल म्हणजे मोबाईलचा खर्च, मोबाईलचं बिल. आता टपाल, तार, टेलिफोन आणि मोबाईलचा खर्च. बँकेला टपाल लागतं का हो? तर त्याशिवाय बँका चालतच नाहीत. बँका कर्जदारांना नेहमी पत्र पाठवतात, संचालकांना पत्र पाठवतात, सभासदांना पत्र पाठवतात. एवढंच नाही, काही बँकांचा एवढा मोठा पत्रव्यवहार आहे, त्यांनी पोस्टामध्ये टपाल पेटीच विकत घेतल्या. त्या टपाल पेटीत सगळे पत्र पडतात आणि मग तो पोस्टमन त्या बँकेचा आणून गठ्ठा तुमच्या बँकेमध्ये देतो. टपाल पेटी विकत घेतलेली आहे. टपाल पेटी सेवा त्यांनी चालवलेली आहे. इतकं प्रचंड मोठं टपालाचं काम बँकेमध्ये करावं लागतं त्या कर्मचाऱ्यांना आणि त्याचा टपालाचा खर्च येतो. कमी प्रमाणात जरी टपालाची किंमत आज असली भारत सरकारनं ठेवलेली, तरी टपालाचा खर्च येतो. अलीकडच्या काळात थोडंसं कमी झाले आता टपाल, कारण SMS, त्यानंतर ईमेल आपण म्हणतो, SMS करतो, मेल करतो, त्यामुळे थोडंसं टपालाचं कमी झालेलं आहे. पण कागदोपत्री पुरावा फार आवश्यक असतो कोर्टामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये, कारण हा सगळा आर्थिक व्यवहार आहे. आणि म्हणून आज टपाल हा प्रकार जो आहे तो बँकामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तार बंद झाला आता. हे पूर्वी तार होतं. तार म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेसेज पाठवायचा, इथं मेसेज टाईप करायचा. तो कसा टाईप करतात माहीत नाही, तो आपल्याला जवळ उभा राहिलो तरी कळत नाही. तिकडं उमटतात अक्षरं दुसऱ्या बँकेमध्ये आणि त्या मॅनेजरला कळतं काय मेसेज आला आहे. पण आता तारची जागा कोणी घेतली आहे? मोबाईलमध्ये घेतली आहे. व्हॉट्सअपला मेसेज जातात, साधे मेसेज मोबाईलने पाठवतो, त्यानंतर ईमेल पाठवता येतो. त्यामुळं तार आता प्रकार नाही. टेलिफोन, प्रत्येक बँकेमध्ये बँकेचा स्वतःचा टेलिफोन असतो, कारण आता नेट तो लागतं. नेटमधून तुम्हाला टेलिफोन आणि त्याच्याबरोबर नेटचं कनेक्शन लागतं आणि संपूर्ण काम करतात. म्हणजे आता नेटचं कनेक्शन यामध्ये एक वाढलं, टेलिफोन वाढलं, तसं नेटचं बिल, मोबाईलचं बिल, टपालचं बिल हा सुद्धा बँकेच्या दृष्टीनं एक झालेला मोठा खर्च आहे. आणि म्हणून टपाल, तार व टेलिफोन, मोबाईल बिल हे एक बँकेच्या दृष्टीनं खर्चाचा आयटम, हा 5 नंबरचा खर्चाचा आयटम. म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, आता आपण 6वा जो आयटम बघणार आहे. एकूण 12 पैकी आज आपण यातले 6वा आयटम जो आहे तो म्हणजे कायदा शुल्क, लिगल चार्जेस किंवा फीज. कायदा शुल्क, लिगल चार्जेस. बँकेमध्ये कायदा शुल्क म्हणजे काय? तर वकिलांची फी, न्यायालयाची फी. या कायदा शुल्क कशासाठी खर्च करावा लागतो? तर बऱ्याच वेळेला बँकेवर व्यवहार करत असताना, चलनक्षम दस्तऐवज, चेक, हुंडी, विपत्राचा व्यवहार करत असताना जर चुकीचं काही घडलं तर फौजदारी गुन्हे दाखल होतात, फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतात. त्यामुळं फौजदारी गुन्ह्याविषयी संपूर्ण अभ्यास असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागते, म्हणजे वकील, पण क्रिमिनलचा वकील. त्याचबरोबर काय असतं? दिवाणी. एखादी कर्जाला आच्छादन म्हणून जमीन दिलेली असेल तर त्या जमिनीचे व्यवहार पुन्हा पूर्ण होत नाहीत. कर्ज दिलं तर कर्ज परत येत नाही, जमीन विकता येत नाही, अनेक अडचणी निर्माण होतात. त्यावेळी बँकेला हेलपाटे घालावे लागतात. बँक काही एक्सपर्ट नाही, म्हणून दिवाणीत एक्सपर्ट असणारा वकील नेमावा लागतो. आणि बँक ज्या कायद्यानं चालते तो म्हणजे बँकिंग
विनियमन कायदा आणि बँकेला संरक्षण म्हणून दिलेला दुसरा कायदा चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा, या चलनक्षम दस्तऐवजाच्या कायद्याचा अभ्यास असणारा, बँकिंग विनिमय कायद्याचा अभ्यास असणारा असाही माणूस तुमच्याकडं असायला पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीचा सुद्धा वकील तुम्हाला नेमावा लागतो. आणि या सर्व वकिलांची जी फी आहे किंवा न्यायालयामध्ये केस सादर करत असताना काही डिपॉझिट रक्कम भरावी लागते किंवा एखाद्या कर्जाला आच्छादन म्हणून घेण्यासाठी तुम्हाला दस्त करावा लागतो, गहाण व्यवहार करावा लागतो, त्यानंतर समन्यायी गहाण करावं लागतं, त्यासाठी वकिलाची आवश्यकता असते. आणि अशा कायदे पंडिताची नेमणूक केली तर तो कोण सेवा फुकट देणार नाही, त्याच्यासाठी पैसा बँकेला मोजावा लागतो. या सगळ्या शुल्क जे आहेत, जे सगळ्या फीज आहेत, या सगळ्या फीला म्हणतात कायदा शुल्क, लिगल चार्जेस. बँकेच्या दृष्टीनं लिगल एक डिपार्टमेंट असतं आणि त्या लिगल डिपार्टमेंटचा एवढा मोठा खर्च असतो की बँकेच्या दृष्टीनं खर्च बाजूकडे नोंद करत असताना कायदा शुल्क हा 6वा आयटम खर्च बाजूला दाखवला जातो. आज आपण एकूण जे 12 मुद्दे आहेत त्यापैकी 6च मुद्दे बघणार आहोत आणि नंतरच्या तासाला 6 मुद्दे बघणार आहोत. कारण एकदम 12 मुद्दे जर सांगितले तर पहिले सगळे मुद्दे विसरतील आणि दुसरे पुन्हा लक्ष शेवटचे राहतील. म्हणून आजच्या तासात मी जे तुम्हाला सांगितलं, बँकेचं नफा तोटा पत्रक कोणत्या कायद्यानं तयार होतं, का तयार केलं जातं, नफा तोटा पत्रकाला बाजू किती, खर्च बाजूचे आयटम, त्यात 6 आयटम झालेले आहेत, ते तुम्हाला समजले असतील असं गृहीत धरतो आणि पुढच्या तासाला उर्वरित भाग घेतो. थँक्यू व्हेरी मच.